श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जर खूप गंभीर समस्या आहे, अचानक आलेली संकटे आहे, आर्थिक कोणती समस्या आहे किंवा कोर्ट कचेरी यासारख्या काही अशा समस्या आहे, तर आणीबाणीच्या प्रसंगात 3 दिवसाची ही तीव्र उपासना आपल्याला मानसिक ताकद देईल. तर ही 3 दिवसीय आणीबाणी उपासना काय आहे, ह्याचे नियम काय आहे, आपण नक्कीच या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ पूर्ण पहा. आता या उपासनेचे पहिले काही कठोर नियम आहे, ते आपण ऐकून घ्या. तर कठोरतेचे नियम हे आहे. सगळ्यात पहिले तर स्वामींवर विश्वास. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. या उद्देशाकडे आपल्याला लक्ष केंद्रित करायचं आहे. जो त्रास आहे त्या त्रासातून तुम्हाला बाहेर यायचं आहे, याच्याकरताही आपण उपासना करत आहोत. तर आपले लक्ष केंद्रित करायचं आहे. दुसरी गोष्ट, अपराध भावनाने आपल्याला ही उपासना करायची नाहीये. त्याच्यानंतर तिसरी गोष्ट, स्वामींना मनापासून बोलवायचं आहे, आवाहन करायचं आहे, संवाद करायचा आहे, त्यांच्या उत्तराची वाट पाहायची आहे. चौथी गोष्ट, तीव्रताने आपल्याला उपासना करायची आहे. पाचवी गोष्ट, स्वामींकडे एकटक पाहायचं आहे, मन शांत करायचं आहे. जर उद्गार मनामध्ये येत असतील तर थांबवायचं नाहीये, स्वामींना सांगायचं आहे. त्याच्यानंतर जी पण आपण ही उपासना करतोय, जो मंत्र म्हणणार आहे, त्यात तीव्रता म्हणजे इतकी ऊर्जा हवी आहे की आपल्या उपासनामध्ये ती ऊर्जा स्वामींपर्यंत पोहोचे. मंत्र कोणताही असो, मंत्र तो सांगणार आहे. व्हिडिओच्या मध्ये मी हा मंत्र सांगणार आहे तुम्हाला. तर हा जो उपासना आहे, ही जी उपासना आहे, हे नक्कीच 3 दिवसामध्ये तुम्हाला प्रत्यक्ष प्रचिती दिसायला लागेल. तर हे काही कठोरतेचे नियम होते. त्यानंतर सगळ्यात मोठा नियम आहे की तुम्हाला अंडा, मांस, दारू, कांदा, लसूण, हॉटेल, पार्टी याहून दूर राहायचं आहे. मोबाईलहून दूर राहायचं आहे. जीवन यावेळेस सात्विकता भरलेलं असलं पाहिजे, हे खूप जास्त जरुरी आहे. कोणत्याही उपासनेचा जर अनुभव घ्यायचा असेल तर आपल्याला त्याच्याजवळ जावंच लागतं. जसं काही बर्फ आहे, बर्फाची जर शीतलता आपल्याला अनुभवायची असेल तर त्याच्याजवळ जावंच लागतं. आणि तसंच जर आपल्याला अनुभव घ्यायचा आहे तर स्वामींच्या शरण आपल्याला जावंच लागेल. आणि यासाठी आपण सहज सोपे आणि बिलकुल साधे मंत्र म्हणून आपण स्वामींपर्यंत आपला जो त्रास आहे तो पोहोचवू शकतोय. आता या उपासण्याकरता आपल्याला संकल्प घ्यायचा आहे आणि संकल्प घेताना म्हणायचंय, हे स्वामी आद्य शक्ती रूपे मी, म्हणजे तुमचं नाव घ्यायचं आहे. आज माझ्या आयुष्यातील गंभीर समस्यावर मात करण्यासाठी आणि संकटातून तत्काळ मार्ग मिळवण्यासाठी तुझा हा 3 दिवसाचा आणीबाणी संकल्प करत आहे. म्हणजे अर्जंट माझ्या जे मार्गामध्ये सर्व बाधा आहे ते दूर कर आणि मला धैर्य दे, बुद्धी दे आणि मला विजय प्राप्त होऊ दे. हातातील पाणी आपल्याला तामणात सोडायचं आहे. 3 दिवसाचा आत्मसंकल्प सुद्धा घ्यायचा आहे तीव्रताचा. पहिला दिवस बिलकुल मनामध्ये आलं पाहिजे की देवीच्या कृपेने माझ्या मनातील सर्व भीती आणि घबराहट आता नष्ट झाली आहे. मी या गंभीर संकटाला समोर जाण्यास पूर्णपणे समर्थ आहे. आपल्या मनामध्ये हे सुद्धा आलं पाहिजे की माझ्या मार्गातील जेव्हा मी सेवा केली आहे तर माझ्या मार्गातील सर्व दृश्य आणि अदृश्य अडथळे दूर होत आहेत. या समस्यातून बाहेर पडण्यासाठी मला योग्य मार्ग आणि मदत मिळत आहे. हे संकट आता पूर्णपणे टळलं आहे. माझ्या आयुष्यात पुन्हा सुख, शांती आणि स्थिरता आली आहे. माझ्या ईश्वरी शक्तीवर पूर्ण विश्वास आहे. हे तुम्हाला मनात विश्वास ठेवूनच ही उपासना आपल्याला करायची आहे. आता उपासनेचं जे मंत्र आहे ते मंत्र आपल्याला हा मंत्र 108 वेळा म्हणायचा आहे. सर्व बाधा विनिर्मुक्तो धन धान्य सुतान्वितः मनुष्य मत प्रसादेन भविष्यती न संशय. हा मंत्र आपल्याला 108 वेळा म्हणायचा आहे.
पण मंत्र म्हणायच्या आधी स्वामींना आवाहन करायचं आहे. म्हणजे तुम्ही माझ्या मनात, माझ्या हृदयात देवी आद्य स्वरूप प्रकट व्हा. श्री स्वामी समर्थ. मी हा मंत्र तुमच्या चरणी समर्पित करत आहो. 3 दिवस मनापासून ही उपासना आपल्याला करायची आहे. आपल्या गेल्या जन्माचे काही कर्म असतात, त्या कारणाने आपल्या जीवनात संकट येतात आणि ते संकट आपल्याला शारीरिक आणि मानसिक त्रास देतात. त्या कर्माचे त्रास कमी करायचे असेल तर स्वामींना शरण जाऊन त्यांच्या नामस्मरणाने त्यांना कमी करू शकतो. पण वाईट कर्म चांगल्या बनण्याकरता थोडा वेळ लागतो. ते आपल्या प्रार्थनावर आहे की आपली प्रार्थनामध्ये आणि शब्दांमध्ये किती भावना आहे, किती तीव्रता आहे, की स्वामींचं ते आद्य स्वरूपाची ती ऊर्जा आपण आपल्यामध्ये समावून घेऊ आणि त्यांच्या समोर आपण स्वतःचं समर्पण करून देऊ. म्हणजे आपल्या मनातलं सगळं काही समर्पण करून देऊ. इच्छा, वासना, लोभ, ईर्ष्या, द्वेष मनात काहीच नको. नुसतं सद्गुण जे आपल्या कामास येतील तेच आपली इच्छापूर्ती करतील. म्हणून सर्व काही स्वामींचरणी समर्पित करून ही 3 दिवसीय उपासना आपण करू शकतो. ही 3 दिवसीय उपासना झाल्यानंतर स्वामींना नैवेद्य दाखवायचा आहे, आरती करायची आहे आणि कृतज्ञता व्यक्त करायची आहे. कृतज्ञतामध्ये म्हणायचं, हे माते, मला संकटातून बाहेर काढण्याबद्दल आणि मार्ग दाखवण्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. ओम शांती शांती शांती. हे आपल्याला स्वामींसमोर, जे देवी स्वरूप स्वामी आपल्या समोर आहे, त्यांना हे सांगायचं आहे आणि आपली कृतज्ञता व्यक्त करायची आहे. पण 3 दिवस पूर्ण होताच मनात कोणतीही प्रकारची शंका न ठेवता अत्यंत शांत आणि व्यावहारिक डोक्याने संकटावर मात करण्यासाठी तुम्हाला मार्ग मिळेल आणि तो मार्ग प्रशस्त करण्यासाठी तुम्हाला तो मार्ग ओळखावा लागेल. स्वामी तुमच्या समोर तो मार्ग नक्कीच आणतील. पण त्या मार्गाला पाहून तुम्ही कसे ओळखता आणि कसे त्या मार्गावर चालता हे तुमच्यावर निर्भर आहे. तर तुम्ही विश्वास ठेवून ही 3 दिवसीय उपासना नक्कीच करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. भेटूया आपल्या उद्याच्या आध्यात्मिक व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.